पुण्यात दिवसेंदिवस गिया-बार्रेच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे। त्यातच आता चिंता आणखी वाढलेली आहे, कारण पुण्यामध्ये जीबीएसची लागण झालेल्या तरुणाचा सोलापुरात मृत्यू झालाय। त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। सध्या पुण्यामध्ये या आजाराची काय स्थिती आहे पाहूयात या रिपोर्टमधून। राज्यात गिया-बार्रे आजाराचा पहिला बळी। पुण्यातल्या तरुणाचा सोलापुरात मृत्यू। जीबीएसच्या मृत्यूनं आरोग्य यंत्रणा सतर्क। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये गिया-बार्रे अर्थात जीबीएस आजाराचं थैमान पाहायला मिळतंय। रुग्णांची संख्या सुद्धा दिवसागणिक वाढतेय। याच दरम्यान गिया-बार्रेनं बाधित रुग्णाचा मृत्यू झाला। हा तरुण पुण्यातल्या डीएसके विश्वमध्ये वास्तव्याला होता। तो मूळचा सोलापूरचा होता, मात्र काही काळापासून पुण्यात राहत होता। त्याला काही दिवसांपूर्वी गिया-बार्रेची लागण झाली। त्याच्यावर सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। तो काही प्रमाणात बराही झाला होता, मात्र त्याला परत श्वसनाचा त्रास झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। गॅस्ट्रोएंटरायटिस एक सिम्पटम असतात, म्हणजे बारीक ताप येतो, जुलाब होतात, उलट्या होतात आणि 2 ते 3 दिवसानंतर हातापायची शक्ती गळल्यासारखी होते, म्हणजे वीकनेस जाणवतो। आणि त्यावेळेला जर आपण आजार पिकअप केला आणि त्याला योग्य ट्रीटमेंट दिली तर हा नक्कीच बरा होऊ शकतो। बाय द टाइम काय होतो, पेशंट घरी अंगावर आजार काढतो आणि तो पॅराप्लेजिया किंवा क्वाड्रिपॅलिसिस होऊन आणि जेव्हा व्हेंटिलेटर सपोर्ट लागतो त्यावेळेला तो हॉस्पिटलला येतो, त्यामुळे दगावण्याची शक्यता जास्त असते। त्याचा शवविच्छेदन अहवाल 4 ते 5 दिवसात येणार आहे। तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी केलंय। नंबर 1, दूषित पाणी प्यायचं टाळा। दुसरं, उकळलेलं पाणी जेव्हा केव्हा शक्य असेल तर उकळलेलं पाणी प्या। दुसरं, शिळं अन्न खाऊ नका। आणि तिसरं, जर तुम्हाला गॅस्ट्रोएंटरायटिसचा पिक्चर असेल आणि तुमच्या हातापायचं वीकनेस असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्या। दरम्यान वाढता आजार पाहता पुणे महापालिकेने आता तयारी सुरू केली। जीबीएस बाधित रुग्णांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत। त्यासाठी रुग्णालयात 50 नॉर्मल बेड तर 15 आयसीयू बेड आरक्षित करण्यात आले। गिया-बार्रे हा एक दुर्मिळ आजार आहे। याचं निदान सुद्धा गुंतागुंतीचं असतं। चेता संस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइडच्या चाचण्या या आजाराच्या निदानासाठी आवश्यक असतात। अनेकदा लवकर निदान न झाल्यानं आजार बळावतो। त्यातच आता राज्यात जीबीएसने एकाचा मृत्यू झाल्यानं भीती आणखी वाढली आहे। मात्र घाबरून न जाता लक्षण दिसताच त्वरित डॉक्टरांकडे जा, काळजी घ्या आणि सुरक्षित रहा। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास।